नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सारिका धोंडू आहिरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळवाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। कोरोनाच्या काळात राबवित असलेला वर्क फ्रॉम होम या कार्यक्रमात आपले स्वागत आहे। आजच्या भागात आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 जलदिंडी या पाठाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पाठाचे लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले। विश्वास येवले हे एक प्रसिद्ध लेखक आहेत। प्रसिद्ध लेखक तसेच स्त्रीरोग तज्ञ, पर्यावरण अभ्यासक। त्यांची नावाडी, योगार्थी, योगार्थू, उवाच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नद्यांशी यासारखी पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यांनी जलदिंडीची अभिनव संकल्पना साकारली आहे। नद्यांच्या जलप्रवाहांच्या प्रदूषणाबाबत समाजात जनजागृती करण्याचे खूप महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे। जलदिंडीची गोष्ट या पुस्तक रूपाने हाच प्रवास त्यांनी अगदी रसाळ भाषेत आपल्या सर्वांसमोर मांडला आहे। प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुलले आहे, त्यामुळेच नद्यांना लोकमाता असे म्हटले जाते। परंतु आजच्या वापर आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह प्रदूषित झालेले आहेत। नद्या खूप मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित झालेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा नद्यांच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी 12 वर्ष सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय या पाठात करून दिलेला आहे। प्रस्तुत पाठ जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून घेतला आहे। चला तर मग जलदिंडी या पाठाविषयी आपण आता अधिक माहिती जाणून घेऊया। आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 जलदिंडी या पाठाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पाठाचे लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले। पहा, तुम्ही दिंडी हा शब्द ऐकलेला आहे। आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या पायी दिंड्या चालत असतात, त्या अर्थाने तुम्ही दिंडी हा शब्द ऐकलेला आहे। परंतु आजच्या पाठामध्ये आपण दिंडी या शब्दाचा वेगळा अर्थ जाणून घेणार आहोत। चला तर मग जलदिंडी म्हणजे काय याविषयी आपण आता अधिक माहिती जाणून घेऊया। जुळजुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचे संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं, काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला, उन्ह डोक्यावर स्थिर झालेली, संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं, शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली, ही नौका मी संगमावर आणलेली, नौकेचं सुकानू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली। पहा, जे लेखक आहे तर लेखकाने आपला स्वतःचा अनुभव इथे आपल्याला सांगितलेला आहे। दुपारची वेळ आहे आणि पाखरांचा चिवचिवाट चाललेला आहे, उन्ह डोक्यावर स्थिर झालेली आहे आणि पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलताना जणू दिसत आहे। शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली। शिडाची नाव म्हणजे पहा, अशा पद्धतीने होडीला कापड लावलेला असतो, तिला शिडाची नाव असे म्हणतात। आणि ही जी नौका होती तर ती लेखकाने संगमावर आणलेली होती आणि नौकेचं सुकानू एका हातात धरून दुसऱ्या हातामध्ये शिडाची दोरी धरून लेखकाने पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली। मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं। 6-7 वर्षांचं वय त्यांचं। शिडाचा दोर धरून तो बसला होता। तो पहिल्यांदाच नौकेत बसला होता। बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोरानं हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं। त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली। त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी। आणि मी तशीच नौका चालवत ठेवली तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या। शेवटी न रागून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवली। पहा, लेखक आहे तर लेखकाबरोबर लेखकांचा एक 7-8 वर्षाचा मुलगा व त्याचे मित्र देखील होते आणि लेखकाने त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं होतं आणि शिडाचा दोर धरून ते बसलेले होते। ते पहिल्यांदाच नौकेमध्ये बसलेले होते। बसताना त्यांना खूप उत्साह होता, परंतु जशी नौका ही वेगानं धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्यांच्या उत्साहाचं रूपांतर भीतीमध्ये झालं। त्यांना नाव परत काठावरती न्यायला त्यांनी सांगितले, परंतु लेखकाने त्यांना धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुम्हाला पोहता येतं, मग काय काळजी।
आणि तशीच लेखकाने जी नाव होती तर ती नावही चालवत पुढे ठेवली. तरी रडक्या आवाजामध्ये त्याच्या विनवण्या ह्या चालूच होत्या. मग शेवटी लेखकाने त्याला भित्रट या नावाने भित्रट म्हटले व नाव पुन्हा काठाकडे वळवली. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, खडक वाचल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा ना उलटी तळ्याच्या मध्यात. काही हरकत नाही. मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. पहा, तेव्हा तो लहानगा जो मुलगा होता तर त्याचा चेहरा करारी दिसू लागला आणि त्याचा आवाज किंचित वाढला व तो वडिलांना काय म्हणाला की खडक वाचल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा ना उलटी तळ्याच्या मध्यात. काही हरकत नाही. मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. म्हणजे जे पाणी होतं नदीचं पाणी, तर ते नदीचं पाणी कसं होतं, घाण होतं. त्यामुळे तो लहान मुलगा त्या पाण्यामध्ये पडायला घाबरत होता. ते पाणी घाण असल्या कारणामुळे त्या घाण पाण्यामध्ये पडायला तो लहान मुलगा घाबरत होता. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायलं जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही. पहा, ज्यावेळेस मुलाने उत्तर दिलं त्यावेळेस लेखकाने नदीच्या पाण्याकडे नजर टाकली. नाव चालवत असताना जी नजर लेखकाची ढगांवर पसरलेली सूर्याची लाली पाहत होती, अचानकपणे ती नजर लेखकाची पाण्यावर पडली आणि पाहताच त्यांना पाण्याच्या वर पडलेला तो कचरा व घाण दिसू लागली. त्यावेळेस लेखकाच्या लक्षात आले की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी नदीचं पाणी आपण प्यायला वापरलं जायचं ते पाणी आज इतकं घाण झालं आहे किंवा इतकं दूषित झालं आहे की ते आपण करंगळीने स्पर्श करू नये अशा पद्धतीने ते झालेले आहे. आणि कुठला वारसा ठेवणार आहोत आपण, अशा पद्धतीने लेखक प्रश्न विचारत आहे. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरची माती. एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायत जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीने आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलं होतं. पहा, लेखक सांगतो की आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस लेखकाच्या मुलाने त्याच्या मनामध्ये जेव्हा भीती आली, नदीच्या प्रदूषित पाण्यामध्ये, घाण पाण्यामध्ये पडण्याची भीती जेव्हा त्या मुलामध्ये आली व जेव्हा त्या मुलाने सांगितलं की मी या नदीच्या घाण पाण्यामध्ये पडायला घाबरतो, त्यावेळी जेव्हा लेखकाचं लक्ष त्या नदीच्या पाण्याकडे गेलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नदीचं पाणी हे खूपच प्रदूषित झालेलं आहे आणि त्याचं गांभीर्य लेखकाच्या लक्षात आलं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या अनेक प्लास्टिकच्या पिशव्या लेखकाला दिसल्या. अमर्याद वाढलेली जलपर्णी, जलपर्णी म्हणजे पाण्यामध्ये वाढणारे एक प्रकारची ही रोपटं असतं. घाणीमुळे काळे पडलेले खडक, तसेच दलदल झालेली काठावरची माती लेखकाला दिसली. तसेच तिथे एक नकोसा उग्र दर्पही त्या नदीला म्हणजे त्या नदीच्या पाण्याला येत होता. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायत जणू त्यांना आलेली दिसली. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा. म्हणजे ते पाणी खूप प्रदूषित झालेलं होतं. त्याचा रंग देखील बदललेला होता. नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पवित्र शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलेलं होतं. म्हणजे जे नागरिक होते तर त्या नागरिकांनी सर्व जे नदीचं सौंदर्य होतं तर ते जणू काही हिरावून घेतलेलं होतं. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ती नदी, तिचं सौंदर्य, तिचं पावित्र्य पूर्णपणे काळवंडलेलं होतं. अशा पद्धतीने लेखक आपल्याला सांगत आहे. आपण काहीतरी करावं असं लेखकाने मनात ठरवलं. आपल्याला तर खडक वाचल्यासारखं स्वच्छ धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी आपल्याला स्वच्छ करता येऊ शकेल आणि तसा प्रयत्न जर आपण केला तर ही नदी नक्की चांगल्या पद्धतीने स्वच्छ होऊ शकेल अशा पद्धतीने लेखकाला वाटलं. आणि ही समस्या बघितल्यानंतर, समस्येची व्याप्ती म्हणजे समस्या किती मोठी आहे ते बघितल्यानंतर लेखकाचं मन कातरलं. या जाणीवेनं त्यांच्या खांद्यावर भार पडला. खांद्यावर भार पडला म्हणजे त्यांना ते जणू काही ओझं वाटू लागलं किंवा एक मोठा असा भार, एक मोठी अशी जबाबदारी त्यांच्या अंगावरती पडली.
नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावीत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे. नदीच्या आणि लोकांच्याही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? लेखकाने ठरवलं की आपण जे सर्व मित्र आहेत तर ते मित्रांनी सर्वांनी एकत्र यावं आणि नदीची स्वच्छता करण्याचं काम हाती घ्यावं. आणि हे जे नदीच्या पात्रामध्ये वाढलेली जी जलपर्णी आहे तर ही जलपर्णी ही अनेकांच्या अनारोग्याचं कारण आहे. नदीच्या सुद्धा आणि लोकांच्या सुद्धा. त्यामुळे हे जलपर्णी आहे तर ते जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यावं अशा पद्धतीने लेखकाने ठरवलं. नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत अनुभवांवरून सूचना करू लागला. मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चात जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. तत्काळ चापट बसून जाग आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. तो काढावा असं ठरवलं. पहा, नदीची साफसफाई करण्यासाठी मित्रांना सर्वांना जमा करावे. तसेच काही अधिकाऱ्यांच्या भेटी देखील लेखकाने घेतल्या. ते जे अधिकारी किंवा त्यांचे मित्र होते त्यांनी देखील त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. अनेक समविचारी म्हणजे सारख्याच विचारांच्या मित्रांची फळी म्हणजे एक प्रकारचा ग्रुप तयार होऊ लागलेला होता. प्रत्येक जण चर्चेमध्ये सहभागी होत होते. तसेच जो तो त्यांच्या अनुभवांवरून त्यांना सूचना देखील करत होते. मग काही दिवसामध्ये लेखकांच्या लक्षात आलं की आपली चर्चा जास्त होत आहे, प्रत्यक्ष काम मात्र काहीच नाही. आणि त्यामुळे त्यांना एकदम जाग आली. म्हणजे त्यांच्या एकदम लक्षात आलं. आणि आता मात्र त्यांनी ठरवलं की आपण लगेच कामाला सुरुवात करावी. आणि त्यांनी धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता तो काढावा असं ठरवलं. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं. पण प्रत्यक्ष एक पानही हलत नव्हतं. काही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हातांनी काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. मग मी उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लास्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सरकारांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हललं नव्हतं ते 8-10 मिनिटात पार पाडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. पहा, काही न करता म्हणजे लेखक फक्त मित्रांमध्ये चर्चा करत होते, परंतु कुठल्याही कामाला त्यांची सुरुवात झालेली नव्हती. मग त्यावेळेस त्यांना त्यांच्या आईचे शब्द आठवले. त्यांच्याही त्यांना म्हणायची की हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. आणि त्यावेळेस लेखकाने स्वतः कचरा काढायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी शेजारच्या झाडीमध्ये अडकलेले प्लास्टिक ते काढू लागले. जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे अन्य सहकारी देखील लगेच त्यांच्याकडे खेचून आले. म्हणजे त्यांच्याबरोबर ते कामाला त्यांनी मदत केली. जे काम तोंडी सांगून त्यांना 8-10 दिवस लागून सुद्धा ते काम सुरू झालेलं नव्हतं, मात्र ते काम आता त्यांचं 8-10 मिनिटांमध्येच सुरू झालेलं होतं किंवा पार पडलं होतं. आणि मग जेवढं जमेल तेवढं स्वच्छतेचं अभियान चालवायचं त्यांनी ठरवलं. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, रसायनं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत. वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदी पात्रात. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. पहा, नदीचं प्रदूषण इतकं झालेलं होतं की त्या नदीमध्ये खूप पद्धतीचा कचरा होता. मैला पाणी तर होतच, परंतु अनेक रसायनं तसेच पाण्यावरती तरंगत असलेल्या अनेक टाकाऊ वस्तू देखील त्या नदीमध्ये होत्या. त्या नदीमध्ये गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंतच्या वस्तू लेखकाला दिसली. वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून आपण जे काही वापरत आलेलो होतो ते सर्व काही त्या नदीमध्ये फेकून दिलेलं लेखकाला दिसलं. पहा, आपण देखील यूज अँड थ्रोच्या वस्तू वापरतो आणि ह्या वस्तू देखील आपण आजूबाजूला फेकून देत असतो. परंतु
पाण्यामध्ये जर असे पदार्थ किंवा अशा वस्तू आपण टाकून दिल्या तर मोठ्या प्रमाणावरती जलप्रदूषण हे होत असते आणि त्यामुळे होणारे जे नुकसान असते तर ते नुकसान हे आपल्या मानव जातीलाच होत असते। त्यामुळे आपण देखील जर कुठं बाहेरगावी फिरायला गेले नदी किनारी तर त्यावेळेस आपण आजूबाजूला कुठेही कचरा न करता तो कचरा कुंडीतच टाकला पाहिजे। ही खबरदारी मात्र आपण विद्यार्थी मित्रांनी घेतली पाहिजे। तसेच त्याबाबत समाजामध्ये मोठी जाणीव जागृती देखील विद्यार्थ्यांनी तुम्ही करायला हवी। दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला। कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले। दिवसभर उन्हात राबून वल्लवून वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता। स्वच्छ झालेल्या नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले। पहा, लेखकाने कामाला सुरुवात केली होती, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी मित्र देखील होते। त्यांनी दिवसभर काम करून डोळ्यासमोर त्यांना जी नदीच्या पात्रामध्ये जी जलपर्णी दिसत होती, त्या जलपर्णी पूर्ण जे पात्र होते नदीचे पात्र तर ते पूर्णपणे झाकले गेलेले होते आणि त्या नदीच्या पात्रावरती तरंगता कचरा देखील सर्वांनी काढलेला होता। जे लोक कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे म्हणजे लांबूनच त्यांना पाहून घृणा येत होती, ते देखील आपली घृणा विसरलेले होते आणि त्यांनी देखील दिवसभर उन्हामध्ये राबून वल्लवून वाकून कचरा उपसून बरेचसे कष्ट करून ते जे पाणी होतं तर ते पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यांनी देखील पुढाकार घेतलेला होता। दिवसभर काम करून देखील त्यांना थकवा मात्र जाणवत नव्हता। स्वच्छ झालेल्या नदीचा भाग बघत बघत त्यांना खूप समाधान वाटले आणि सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले। मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो। डोळ्यांसमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं। सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र। पण काठावर येऊन बघतोय तर नदी पात्र परत कचऱ्यानं व पाण्यानं भरलं होतं। सर्व श्रम वाया गेले होते। आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता। कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला। पहा, पहिल्या दिवशी लेखकांनी व त्यांचा जो ग्रुप होता त्यांच्याबरोबर जे सहकारी होते तर त्या सहकारी गटाने खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने नदीपात्र स्वच्छ केलं होतं। परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा लेखक नदीवरती जायला निघाले तर डोळ्यांसमोर त्यांना ते कालचं झालेलं जे स्वच्छ नदीचं रूप होतं ते दिसत होतं, परंतु जेव्हा ते प्रत्यक्ष त्या नदीच्या तिथे गेले, नदीच्या काठावरती जेव्हा येऊन बघायला लागले तर ते नदीपात्र पुन्हा कसं झालेलं होतं तर पुन्हा ते कचऱ्यानं आणि पाल्यानं पूर्णपणे भरलेलं होतं। त्यांचे पूर्ण श्रम वाया गेलेले होते, कारण की नदीच्या प्रवाहाच्या मध्ये पात्रामध्ये जो काय आधी अजून कचरा होता तर तो सर्व कचरा नदीच्या प्रवाहाबरोबर परत कुठे आलेला होता तर नदीच्या काठावरती आलेला होता। आता मात्र लेखकाला काय जाणवू लागला तर लगेच थकवा जाणवू लागला। रात्री अंथरुणावर पडल्या माझ्या मनात विचार आला, वाडी गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं। ते पाणी झाडांसाठी खतपाणी झालं असतं, झाडही फोपाली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती। भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे। मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे, भोगा तागत कर्माची फळं। पहा, इथे लेखक सांगत आहे की वाडी गावापासून कसबा, नगर तसेच महानगर ही जी वाढ होत आहे तर वाढ होत असताना आपण जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा जर फक्त वनराईसाठी म्हणजे झाडांसाठी जर राखीव ठेवला तर त्यामुळे जे सांडपाणी आहे नदीचं, जे सांडपाणी आपण सोडत असतो तर ते सांडपाणी देखील शुद्ध होत नदीमध्ये गेलं असतं आणि त्यामुळे नदीचं पाणी देखील हे प्रदूषित झालं नसतं। तसेच ते जे पाणी झाडांसाठी देखील त्याचं खत पाणी झालं असतं, झाडं देखील फोपावली असते आणि नदीपात्रातून शहरामध्ये पसरत येणारी जी हवा आहे तर ती हवा देखील कशी राहिली असती, शुद्ध राहिली असती। परंतु भूतकाळामध्ये जे सर्वांनी किंवा मानवाने ज्या चुका केलेल्या आहेत तर त्या चुका मात्र आता मानवाला ह्या वर्तमान काळामध्ये भोगाव्या लागत आहेत। दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढायचं काम पुन्हा सुरू झालं। आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं। बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची। काही वेळेसच यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं। पहा, दुसऱ्या दिवशी सुद्धा जलपर्णी काढायचं काम लेखकाचं व त्यांच्या टीमचं चालू राहिलं। आधी फक्त रविवारीच काम व्हायचं,
हळूहळू काम चालायचं, परंतु आता मात्र दररोज काम सुरू झालं आणि त्यामुळे दररोज काम करणे जणू त्यांची ही दररोजची काय झाली तर एका प्रकारची ती जीवनशैलीच झाली. आता पूर्ण प्रकारे नदी ही स्वच्छच करायची अशा पद्धतीने जणू त्यांनी काय एक ध्येयच ठरवून घेतलेलं होतं आणि हे लक्षात ठेवूनच त्यांचं काम हे चालू राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे ठरले. नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. पहा, आळंदीहून निघून ते इंद्रायणी तसेच भीमा नद्यांमधून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत करत ते कुठे पोहोचले तर पंढरपूरला पोहोचायचे त्यांचे ठरले आणि नदीमार्गे प्रवास करतच ते नदीची स्वच्छता देखील करू लागले. नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या, मित्रांशी बोलणं झालं, संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणांवरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवाशांचे कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. पहा, नंतरचे जे काही महिने होते तर ते साधनसामग्री जमा करण्यामध्ये गेले. नदी स्वच्छ करण्याचे जे कामं करायचे तर त्यासाठी त्यांना मुक्कामाच्या ठिकाणी राहावे लागायचे. त्यासाठी त्यांनी कुठे कुठे मुक्काम करायचा, त्यासाठी त्यांनी ते संभाव्य जे गावं होते तर त्या गावांना त्यांच्या भेटी देखील झाल्या. अनेक मित्रांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली, त्यांचे बोलणं देखील झाले. तसेच ते लेखक व त्यांचा जो गट होता तर ते अनेक संस्थांना सांगून त्यांनी सहकार्यासाठी त्यांनी विनंती देखील केलेली होती. अनेक ठिकाणाहून लेखकाला मदतीचा हात देखील पुढे आलेला होता. नदीतून पंढरपूर म्हणजे चांगल्या पद्धतीने आता आपण नद्या स्वच्छ करायच्या अशा पद्धतीने त्यांनी जणू काही एक चंगच बांधलेला होता आणि त्यांनी एक त्यांच्या प्रवाशांचे जणू काही कुटुंबच तयार केलेलं होतं. जवळजवळ सगळी तयारी झाली होती, परंतु त्यांनी मोहिमेचं नाव मात्र ठेवलेले नव्हतं किंवा काही ठरवलेलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात, पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात. आपली ही दिंडीच, नदीच्या प्रवासातून आपली दिंडी जाणार, मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी, सर्वांची दिंडी. इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 वर्षे चालू राहिली. पहा, लेखकाने जी नदी स्वच्छ करण्याचं, नदीचं प्रदूषण आहे तर ते कमी करण्याचं जे चंग बांधलेलं होतं, जे काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं होतं तर ते काम त्यांनी पूर्ण करायचं ठरवलेलं होतं. आणि लेखक सांगतात की ज्या पद्धतीने पंढरपूरला सगळे लोक पायी जातात, त्यांची ज्या पद्धतीने तो पालखी सोहळा असतो त्यांचा, ज्या पद्धतीने त्यांची ती दिंडी असते, त्या पद्धतीने आपली देखील ही दिंडीच आहे. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी देखील ही जाणार आहे. त्यामुळे लेखकाने हा जो त्यांनी मोहीम घेतली होती हाती, तर त्या मोहिमेला त्यांनी जलदिंडी हे नाव दिलेलं होतं आणि त्यांनी सर्वांना एकत्र बोलून सांगितलं की सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी आपली ही काय आहे तर एक प्रकारची जलदिंडीच आहे. आणि ही जी दिंडी होती तर ती इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग किती वर्ष चालू राहिली तर 16 वर्षे ही जी दिंडी आहे तर ही 16 वर्षे ही दिंडी चालू राहिली.